मधुराव सीझन 2 भाग 4 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला चूक किंवा बरोबर असं काहीच नसतं, कारण आपण लिहित असतो त्यावेळेला आपल्याला जे वाटतं ते आपण मनापासून व्यक्त करत असतो. पण आपलं एखादं लिखाण चुकलेल्या वाटसरूला योग्य दिशा मात्र नक्कीच दाखवू शकतं. ह्याच धर्तीवरची एक कथा आज आपण ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी भेटूया आपल्या आजच्या कथा लेखकाला. नमस्कार. आजच्या आपल्या कथेचे लेखक आहेत प्रकाश बुकारे. तर आपण आता त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार प्रकाश काका, तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही कुठे राहता आणि काय करता? मी बेसिकली नागपूरला राहणार आहे हम्म. आणि बाय प्रोफेशन मी सिव्हिल इंजिनियर आहे. हो, तर मग सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सोबत तुम्ही हे लिखाण कधीपासून करताय आणि काय काय लिहिता? तसं लिहिण्यात मला फार पूर्वीपासून इंटरेस्ट होता आणि त्या काळामध्ये प्रोफेशनमुळे तेवढा काही वेळ मिळू शकला नाही, म्हणजे मी वेळ काढू शकलो नाही. बरं. परंतु आता या वयामध्ये मी ठरवलं आहे की आपल्या स्वतःच्या ज्या आवडीनिवडी आहेत, पर्टिक्युलरली आपल्या काही हॉबीज असतात, त्या आपण आता पूर्ण करायच्या. आणि सुदैवाने मला आता फेसबुक आणि व्हॉट्सअप या निमित्ताने तसे ग्रुपही मिळाले आणि एक व्यासपीठ मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मी आता हल्ली लिहू लागलो आणि सांगायचं म्हणजे माझ्या काही कथा व्हायरल सुद्धा झाल्या व्हॉट्सअपवर. वा. मग तुम्ही फक्त कथाच लिहिता का कविता आणि लेख किंवा इतर कुठलं असं काही वाङ्मयाचा प्रकार असंही काही लिहिता? कथा आणि अशा विनोदी आर्टिकल्स लिहायची पण मला आवड आहे. बरं. कविता काही मला फारशा जमत नाही. स्पष्ट सांगायचं तर मी कविता जर लिहिली तर तिला गदिता म्हणावं लागेल, म्हणजे अर्ध गद्य आणि अर्धी कविता, किंवा इंग्लिशमध्ये त्याला प्रोझेम म्हणावं लागेल, पोएम न. त्याच्यामुळे त्या फंदात काही पडत नाही. हा, कधी कधी मला असं वाटतं की मासिकामध्ये जसे लेखक कथा लिहितात पण चित्रकार नेहमी वेगळा असतो. मला स्वतःला चित्रकलेची पण फार आवड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लेखनासोबतच आपण आपलं चित्र सुद्धा त्या कथेसोबत टाकू शकलो पाहिजे. ही माझी एक इच्छा आहे आणि तो मी प्रयत्न केलाय व्हॉट्सअपवर. वा, चांगलंय चांगलंय. पण आता आपण आज जी कथा ऐकणार आहोत तुमची, सूर ही कथा, तर त्या कथेच्या कल्पनेविषयी काय सांगाल? कल्पना कशी सुचली त्याची? माझं असं लक्षात आलं की आपल्या दैनंदिन कौटुंबिक आयुष्यात कधी कधी एक छोटीशीच घटना घडते, ती घरामध्ये एक ठिणगी उडवायला पण कारणीभूत ठरू शकते. आणि त्याच घटनेचा किंवा प्रसंगाचा वेगळ्या अँगलने जर आपण विचार केला तर एकमेकांची मन जुळायला सुद्धा तो प्रसंग कारणीभूत ठरू शकतो. या अँगलने कथा लिहिलेली आहे. बरं. वाह. तर आता शेवटचा प्रश्न, अर्थात सीझन 2 मधुरवचा सुरू आहे आणि त्याच्यात तुम्ही ह्या सीझनचा एक भाग आहात. तर मधुरवच्या तुमच्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं तर आता माझ्यासारख्या व्यक्तीला जर विचारलं तर मला अतिशय आनंद झालेला आहे. कारण मीच नाही तर आबालवृद्ध सर्वच लेखकांना म्हणा किंवा जे काही लिहिणारे असतील किंवा जे कवी असतील त्यांना एक फारच छान व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि त्यानिमित्ताने लोकांपर्यंत पोहोचायला, म्हणजे नुसतंच भारतातल्या नाही तर इव्हन परदेशातल्या लोकांपर्यंत पोहोचायला ही फार सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं. त्यानिमित्ताने खरं तर म्हणजे तुम्हाला, मधुराला धन्यवाद द्यायला पाहिजे. धन्यवाद काका की तुम्ही इथे आमच्यासोबत आज या एपिसोडला जॉईन झालात आणि तुमच्या इतर सगळ्या कथा सुद्धा आम्हाला वाचता येऊ देत आणि त्या तुम्ही जसं म्हणालात त्या तशाच व्हायरल सुद्धा होऊ देत. आणि चित्रकलेबद्दलचं तुमचं जी इच्छा आहे, तुमचं जी स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण लवकरात लवकर होऊ दे अशी मी इथे आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही इथे जॉईन झालात याबद्दल पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद काका. मला सुद्धा आनंद वाटला. माझ्या ताईचं 2 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं.
लग्नानंतर सासरी कसं फटकून वागायचं याबाबत तिच्याकडून मोलाच्या टिप्स मिळत होत्या. लग्नाने फक्त नवरा आपला झालेला असतो, त्यामुळे सासू सासरे आणि इतर नातेवाईक यांना अजिबात भाव द्यायची गरज नाही. सुरुवातीपासूनच त्यांना निग्लेक्ट करत त्यांच्याशी रोखठोक वागायचं, म्हणजे भविष्यात ते डोक्यावर बसू शकत नाही हे मी माझ्या मनावर पक्क बिंबवून घेतलं होतं. आई सांगत असे, ताईचं लग्न झालं, नवलाईचे 9 दिवस संपले, संसार सुरू झाला. ज्या सासू सासरे नामक व्यक्तींना आत्तापर्यंत कधी पाहिलंही नव्हतं त्यांना एकाएकी आई बाबा म्हणणं तिला खूप अवघड जात असे. संसाराला 2 वर्ष झालेत ताईच्या, पण सासरी अजून पाहिजे तसे सूर जुळले नाहीत तिचे इतरांशी. आणि आता मलाही त्या दिव्यातून जायचं होतं. ठरल्या दिवशी मुहूर्तावर अक्षता पडल्या. आमची एवढी सगळी तयारी असूनही ऐन वेळेवर थोडासा गोंधळ उडालाच. पण आईच्या अपेक्षेप्रमाणे माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर आठ्या काही दिसल्या नाहीत. उलट अहो, एवढ्या मोठ्या कार्यात थोडं मागे पुढे होतच असतं असं म्हणत त्यांनी समजूतदारपणाने घेतलं. रिसेप्शनसाठी मी प्रांजलसोबत डायसवर बसले होते तेव्हा मी त्याला अरेतुरेच करत होते. आई म्हणाली, तुझी सासू हे सगळं खपवून घेणार नाही हं. ग्रुप फोटोच्या वेळेस त्या मला लागूनच उभ्या होत्या. हळूच माझ्या कानाशी येऊन म्हणाल्या, अगं, अरे म्हणण्यात आपलेपणा, जिव्हाळा असतो, काही हरकत नाही. पण 4 चौघात आपल्या नवऱ्याचा मान आपण राखायचा, त्याचा पाण उतारा होऊ द्यायचा नाही. कंपनीच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप मला कॉंग्रॅट्स द्यायला आला. नकळत मी ओळख करून देताना म्हटलं, या माझ्या सासूबाई. तशा सर्वांसमोरच त्या उद्गारल्या, अगं, एखाद्याच्या आईबाबांची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आधी ते, त्यांच्यानंतर आम्ही. आणि बरं का, तू आम्हाला काका काकू म्हणू शकतेस. सो कॉल्ड आउटडेटेड सासूकडून इतका समजूतदारपणा मी एक्सपेक्ट केला नव्हता. सत्यनारायणानंतर पहिल्या रात्री झोपायला 3:30 झाले. गेले 5-6 दिवसांच्या दगदगीमुळे इतकी गाढ झोप लागली की सकाळी 9:15लाच जाग आली. नवरोबा केव्हा उठून बाहेर गेला होता कोणास ठाऊक. लगबगीनं आवरून किचनकडे निघाले. पहिली रात्र उलटून पहिल्या सकाळी जेव्हा एक नवविवाहिता नव्या घरी 4 चौघ्या पाहुण्यांच्या गजबजाटात नॉर्मल चेहरा ठेवण्याचा असफल प्रयत्न करत सुनेच्या भूमिकेत वावरू लागते, तेव्हा लज्जा आणि संकोचाने तिची काय तारांबळ उडते ते एक नवविवाहिताच जाणे. इतक्या साऱ्या लोकांमध्ये मी एकटी पडल्यासारखं मला वाटू लागलं. एकतर मला उठायला उशीर झाला. आता सासूबाई 4 चौघात 4 शब्द बोलतील की काय, पण त्यांना तितकेच बाणेदार उत्तर देण्याची पूर्वतयारी आईने माझ्याकडून करून घेतलीच होती. पण तो माझा आवेश कुठल्या कुठे गळून पडला होता. त्या क्षणी गरज होती ते कोणीतरी मायेने माझ्या मनाची अवघड अवस्था समजून घेऊन मला आपलंसं करण्याची. अचानक सासूबाई प्रकटल्या. अगं, ये ग बाई, बैस, लाजतेस काय? अगं, हेच तर जीवनातले खरे सोनियाचे दिवस असतात, स्वतःला आनंदाच्या महासागरात झोकून देण्याचे. असं म्हणत अक्षरशः मावशीने घ्यावं त्या मायेने त्यांनी मला जवळ घेतलं. बरं का, आजपासून ही लक्ष्मी आहे आपल्या घरकुलाची. हिला आपल्यामध्ये मुरेपर्यंत सगळ्यांनी मदत करायची हं. कुणी हिची टिंगल बिंगल केलेली मी सहन करणार नाही, असं म्हणत पाठीवर थोपटलं. मायेच्या या अनपेक्षित ओलाव्याने मी पुरती विरघळून गेले. सकाळी माझी वाट न पाहता सासूबाईंनीच किचन आवरून सकाळचा उपमा सुद्धा तयार केला होता. अगं, तुझ्यापुढे सगळं आयुष्य पडलंय कामासाठी, असं म्हणत त्यांनी माझ्यासाठी उपम्यावर शेव पेरली. सगळ्यांचा नाश्ता झाला होता, मीच काय ती राहिले होते. मी उपमा खात असताना माझं न ऐकता त्यांनी गॅसवर चहा सुद्धा टाकला. अगं, तुझ्या आईकडून तुझ्या आवडीनिवडी आधीच विचारून घेतल्या होत्या. ही घे, तुला पालेकर बेकरीची नानकटाई लागते ना चहासोबत. आता मात्र मला गहिवरल्यासारखं झालं. मांडव परतनी, हनीमून सर्व आटोपले. रोजचे रुटीन सुरू झाले. सकाळी माझी कंपनीत जाण्याची घाई असे. सकाळी किचनचा ताबा सासूबाईंकडेच असेल. संध्याकाळी घरी आल्यावर कधी कधी अगं, तू थकली असशील असं म्हणत काकू, माझ्या सासूबाई, माझा सुद्धा चहा ठेवीत असत.
मग माझ्या पद्धतीने मी कुकर लावत असे. भाजीचा चॉईसही माझाच. पोळ्या मात्र सुरुवातीला मला नीट जमत नसत. स्वयंपाकात माझी बाजू लंगडीच होती. मग त्या एक एक करत मला शिकवायच्या, तेही मला कमी न लेखता. प्रांजल लवकर आला तर आम्ही दोघं संध्याकाळी फिरून येत असू. त्यानिमित्ताने भाजी किराणा होत असे. बदल म्हणून सॅटर्डे संडेला नाटक सिनेमा होतच असे. घर आणि ऑफिस या धावपळीत आईला सुद्धा फोन करायला वेळ मिळत नसे. आणि तो केलाच तर आईचा एकच सूर, मला कळतं ग तिकडे तुझी काय आबाळ होत असेल. नोकरी करून घर सांभाळणं म्हणजे तारेवरची सर्कसच. त्यात तुझ्या सासूबाई जाऊन बसत असतील भागवत किंवा कीर्तनाला. आणि सुट्टीच्या दिवशी मग काय सासऱ्यांची लुडबुड राहत असेल. हे इथे ठेवा, ते तसं करा, साफसफाई करा, हे करा. तशात तुझा नवरा म्हणजे आईच्या आज्ञेत. त्यावर मी तिला अगं आई असं काही नाहीये इकडे असं म्हटलं तरीही तिचं समाधान होत नसे. तसं पाहिलं तर मी खरंच खूप सुखात होते. आणि हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं, माझी आई म्हणजे ना अगदी पारंपरिक बुरसटलेल्या जुन्या विचारांची. तिच्या दृष्टीने सासू म्हणजे सुनेचा छळ करणारी एक दुष्ट कजाग व्यक्ती. तिने माझ्या मनात भरवलं त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या होत्या माझ्या सासूबाई. त्या मला नुसतंच समजून घेत नव्हत्या तर माझं कौतुकही करत असत. माझ्या आवडीचे ड्रेसेस जीन्स टॉप्स घालण्यावरही काही निर्बंध नव्हते. माझे सासरे म्हणजेच काका ते सुद्धा किती जॉली आणि चार्मिंग पर्सनॅलिटी. अजिबात जुनाट विचार नाहीत. बदलत्या जगाशी जुळवून घेण्याकडे त्यांचा कल असे. रीडिंग, मित्रमंडळ, फिरणं यात ते निवांत वेळ घालवत असत. मी ऑफिसमधून घरी आले की आपुलकीने विचारत, काय मग कसा गेला आजचा दिवस. मला सासरी परक वाटू नये, मनावर दडपण राहू नये म्हणून सुरुवातीपासूनच दोघेही मनमोकळे वागत. आणि मुख्य म्हणजे घरात मला पूर्ण स्वातंत्र्य होतं. एकदा माझ्या हातून गिझर चालू राहिला. एकदा कुकरमध्ये पुरेसं पाणीच टाकायला विसरले. 1-2 वेळा वरच्या मजल्यावरचा पंखाच सुरू राहिला. पण काकू अगं चालायचंच असं म्हणून समजून घेत. एक दिवस तर मी गडबडीतच कंपनीत निघून गेले होते. सकाळी आंघोळीनंतर माझे कपडे साबणाच्या पाण्यात बुडवून ती बकेट मागच्या अंगणात ठेवायलाच विसरले. नेमक्या त्याच दिवशी कामवाल्या बाई पण आल्या नाहीत. काकूंनीच माझे सगळे कपडे धुवून वाळत सुद्धा टाकले होते. मला इतकं लाजल्यासारखं झालं होतं. मन आज भूतकाळात गेलं. मी तेव्हा 12th मध्ये होते. नुकतंच दादाचं लग्न झालं होतं. यानं त्या कारणाने आई सतत वहिनीला टोकत असे. कधी तिच्या स्वयंपाकावरून, कधी पोशाखावरून, कधी तिच्या विसरण्यावरून, 1 ना 2. वहिनी खालच्या मानेनं सगळं ऐकून गेली. एकदा वहिनी आंघोळीनंतर पेटीकोट वगैरे कपडे बाथरूममध्ये अस्ताव्यस्त विसरून आली होती. आईने घर डोक्यावर घेतलं होतं. माझ्यासमोर आईनं तिला पोरकट, निर्लज्ज, हेच का तुझ्या आईचे संस्कार, आणखी नाही नाही ते म्हणाली. वहिनीच्या मनावर तो मोठा आघात होता. त्यानंतर वहिनीने दादाला मुंबईला बदली करून घ्यायला भाग पाडलं. तेव्हापासून दादा वहिनी दुरावलेच. खरं तर घरी मी सुद्धा आंघोळीनंतर बाथरूममध्ये माझे सर्व कपडे निर्धास्तपणे तसेच टाकून पळायचे. मग वहिनी काय वेगळी होती. तीही तिच्या घरी तेवढीच निर्धास्त का नसावी. ते तिचंही हक्काचं घर होतंच की. त्या काळात मीही वहिनीशी काही फारशी चांगली वागले नव्हते. रात्रभर मला झोप येईना. माझ्या आईने कधी मोठ्या मनाने स्वतःच्या सुनेला समजून घेतलंच नाही. आता माझी सासू तिच्याच सारखी कोत्या मनाची असेल असं समजून तिला धडे शिकवण्यासाठी आई मला ट्रेनिंग देत होती. मलाच अपराध्यासारखं वाटू लागलं. तसे 6 महिने झाले होते मी कंपनीत सुट्टी घेतली नव्हती. सकाळीच काकूंजवळ जाहीर केलं मी 15 दिवसांसाठी माहेरी चालले म्हणून. प्रांजलची ना नव्हतीच. आधीच फोनवर आईला सांगून ठेवलं, बॅग भरून तयार ठेव. नागपूर ते CST दुरांतोचे 2 तिकीट ऑनलाईन बुक करून घेतले. आई नाही नाहीच करत होती, पण मी तिला राजी केलं. धाडसाने मीच वहिनीला फोन केला. काहीही प्रस्तावना न करता सरळ सांगून टाकलं, वहिनी हे बघ आम्ही दोघीही येत आहोत. नवीन सुरुवात करायची आहे.
मन म्हणत होतं म्हणावं की झाल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत, माफी मागायची, पण मन धजलं नाही. लग्नानंतर पहिल्यांदाच आईकडे आले होते, त्यामुळे दिवसभर मी काहीच कामं केली नाहीत. स्वयंपाकापासून किचन आवरण्यापर्यंत सगळं आईनंच केलं. इतक्या दिवसांनी रात्री आईच्या कुशीत लाडावून झोपण्याची गोडी काय वर्णावी. आणि आईने विषयाला हात घातला. काय म्हणते मग तुझी सासू? मग मात्र मी तडकलीच. आई, कोणत्या जगात वावरतेस तू? तुला माहित तरी आहे का तुझ्या कल्पनेपेक्षा जग किती वेगळं आहे ते? खूप चांगली आणि समजूतदार आहे माझी सासू. उलट आपणच वहिनीवर अत्याचार केलेत. आपण अपराधी आहोत तिचे. आईला हे उत्तर अपेक्षित नव्हतं. मी तिला दुखावलं होतं. रात्री आम्ही दोघी काहीच बोललो नाही. दुसऱ्या दिवशी रात्री दुरांतो एक्सप्रेसमध्ये बसलो आणि सकाळी CSTला पोहोचलो. दादाचं ऑफिस होतं. स्टेशनवर वहिनी आली होती घ्यायला. कोचच्या दाराशी येऊन तिने आधी आईच्या हातातली बॅग घेतली. प्लॅटफॉर्मवर उतरताना आईला तिनेच हात दिला. अहो, सकाळी सकाळी थोडं गारच असतं इथे, असं म्हणत स्वतःच्या अंगावरची शाल आईच्या खांद्याभोवती गुंडाळली. आईला ओशाळल्यासारखं झालं. दादाच्या नेहमीच्या ओळखीतला टॅक्सीवाला होता. टॅक्सीकडे जाता जाता वहिनीने आईचा हात हातात धरला आणि म्हणाली, आई, आता चांगल्या महिनाभर मुक्काम करा. आता हळूहळू इकडचंच व्हायचंय. आत्तापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या कष्टाने पार पाडल्यात तुम्ही. आता तुमचे एन्जॉयमेंटचे दिवस आहेत. आणि डायबिटीसची वगैरे अजिबात काळजी करू नका. तुमच्या आयुर्वेदिक टॅबलेट्स इथे सुद्धा मिळतात. घरी फोनवर मागवून घेऊ आपण. आता मात्र आईला अगदी घाईवरल्यासारखं झालं. दादा, तृप्ती कॅफेला थांबायचंय हां आपल्याला 15 मिनिटं. टॅक्सीत बसताना वहिनी ड्रायव्हरला म्हणाली, अगं, आईंचा सकाळचा चहा राहिला असेल ना. ट्रेनमध्ये शुगर फ्री चहा मिळत नाही. त्यांना कसं सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो, त्याशिवाय त्यांना डोकं हलकं वाटत नाही. म्हणत वहिनीने आईच्या तळहातावर 3-4 लवंगा टाकल्या. आई, अहो, घरी पोचायला अजून 1.5 तास तरी आहे. इथे तृप्तीमध्ये तुमच्या टेस्टचा शुगर फ्री टाकून झक्कास चहा मिळतो. आधी तो घेऊया, घरी पुन्हा घेता येईल. आणि हो, बाहेरचं पाणी चालत नाही ना तुम्हाला, हे मिनरल वॉटर आणले. आता मात्र मला हुंदका आवरेना. तशी वहिनीने एकदम मला आपल्याजवळ ओढलं. मिठीत घेऊन वात्सल्याने ती माझी पाठ थोपटू लागली. मी जे शब्दात व्यक्त करू शकले नाही ते वहिनी समजून गेली होती. माझ्या लग्नात बिदाईच्या वेळेस ताईने मला असंच मिठीत घेतलं होतं. ताईला न सापडलेला संसाराचा सूर मला मात्र आता गवसला होता. एका सुनेच्या भूमिकेतून वहिनीच्या विशाल मनात आमच्यासाठी प्रेमाचा अथांग महासागर ओतप्रोत होता. आम्हालाच आत्तापर्यंत त्याचा थांग लागला नव्हता. फ्रीवेला खिडकीच्या फटीतून झुळझुळ हवा आत आली आणि कधीपासून आईच्या चष्म्याच्या फ्रेमला अडकून पडलेल्या अश्रुबिंदूंना मोकळी वाट मिळाली. सायली संजीव, नवीन पिढीतली अतिशय गोड, सोज्वळ, मेहनती आणि आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री. यापूर्वी सायलीने कधीच अभिवाचन केलं नव्हतं, पण मला खात्री आहे तिचं हे पहिलं अभिवाचन आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडलेलं आहे. सायली, तू वेळात वेळ काढून ही कथा वाचलीस त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आणि एक दिशा दाखवणारी कथा लिहिलीत म्हणून प्रकाश काका तुमचं मनापासून कौतुक. थँक्यू. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटते आणि मधुरव भाग 2 कसा वाटतोय हेही आम्हाला कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये एका वेगळ्या कथेसह आणि एका वेगळ्या कलाकारासह. तोपर्यंत लिहित रहा, वाचत रहा आणि व्यक्त होत रहा. धन्यवाद.